लाडकी बहीण ही योजनाच मुळात निवडणुकीच्या तोंडावर आणलेली योजना आहे। निवडणुका 2 महिन्यावर असताना योजना आणून लोकसभेमध्ये जे यांचं अधपतन झालं, लोकांनी यांना नाकारलं, त्यामुळे लाडकी बहीण योजना आणून महिलांची मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न या सरकारचा आहे। मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीमध्ये अशीच योजना शिवराज सिंग चौहानांनी आणली। आता 3 महिने झालेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जात नाही, त्या महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ होत नाही 3 महिन्यापासून। आणि उद्या निवडणूक यांनी जर लाडकी बहीण आणून निवडणूक जिंकली तर योजना बंद पाडायचा त्यांचा बंद पडणारच, आणि यांची नियत नाही। आम्ही महालक्ष्मी नावाची योजना तेलंगणात आणली आणि ती आम्ही सुरळीत सुरू ठेवली। 3000 रुपये महिलेच्या खात्यामध्ये तिच्या संसाराला उपयोगी पडतील म्हणून आम्ही देतो महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून। आणि महाराष्ट्रामध्ये मात्र यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले। बालिकेवर अत्याचार रोज होत आहेत, महिलांचं, मुलींचं, तरुण मुलींचं अपहरण मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे, बेपत्ता होत आहे। राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही, बालिका सुरक्षित नाही। भ्रष्टाचाराने हे राज्य पूर्णतः उद्ध्वस्त केलेलं आहे। मुंबई कॉर्पोरेशनमध्ये 2 लाख कोटीचे टेंडर काढले गेले, राज्यामध्ये 5 लाख कोटीचे टेंडर काढले गेले। आता 2,14,000 कोटीची लायबिलिटी करून ठेवली, 7,67,000 कोटीचं कर्ज काढून ठेवलं, आणि 15 वर्षामध्ये सर्वाधिक टेंडर 2 वर्षात काढले शिंदे सरकारने। 15 वर्षात जेवढे टेंडरची कास्ट निघेल तेवढी कास्ट या 2 वर्षात शिंदे सरकारने केली आणि प्रचंड पैसा कमवला। यातून आपली पापं झाकण्यासाठी अशा योजना आणायच्या आणि मतं मिळवायचे, हा त्यांचा प्रयत्न दिसतोय। महिलांचा आक्रोश जो आहे तो आक्रोश हा आहे की तुमच्या 1,500 पेक्षा आम्हाला सुरक्षा द्या। महाराष्ट्र हे आता 2 नंबरवरून 1 नंबरवर गेलेलं आहे महिला अत्याचारामध्ये। यावर्षी महिला अत्याचारांच्या घटना, बालिकावर अत्याचारांच्या घटना 2113 घटना झालेल्या आहेत एका वर्षामध्ये। एका वर्षामध्ये जर 2113 महिलावर अत्याचार होत असतील तर लाडकी बहीण पैसे देऊन, हे महत्वाचं आहे की त्या बिचाऱ्या महिलांचं संरक्षण, माझ्या भगिनींचं संरक्षण महत्वाचं आहे, माझ्या पोरींचं संरक्षण, लहान बालिकेंचं संरक्षण महत्वाचं आहे। ह्यामध्ये अपयश आल्यामुळे यांचा उद्योग सुरू आहे। जनता या महाविनाशी सरकारला विटली आहे। प्रचंड भ्रष्टाचार, अत्याचार, बलात्कार, गुन्हेगारीकरण, यामुळे आता लोक यांना उभंही करणार नाही। त्यामुळे ते कितीही लाडकी बहीण नावाची योजनेचा गवगवा करू देत, 200 कोटी रुपये आता जाहिरातीवर खर्च केले, पुन्हा 500 कोटी करू देत, तर महाराष्ट्राला खड्ड्यात टाका निवडणूक जिंकण्यासाठी। हा जो काही प्रयत्न आहे त्याला जनता हाणून पाडेल असा आम्हाला विश्वास आहे। राज्य सरकारची ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात बस तपासणी देखील योजना आहे, त्या संदर्भात कुठेतरी 5-17 वर्ष ते 10 दाखवले जाते आणि राज्य परिवहन महामंडळाची दिशाभूल केली जाते, त्या संदर्भात भ्रष्टाचार केला जातो असं देखील आरोप होतो। असं आहे की या सरकारची नीतिमत्ता भ्रष्ट झालेली आहे। हे सरकार गुजरातकडे घाण आहे। या सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान संपवला आहे। 10 लाख कोटीच्या जमिनी मुंबईतल्या यांनी विकल्यात, त्या कवडीमोल दराने विकल्यात, रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली, झोपडपट्टी पुनर्वसनच्या नावाखाली, आणि 27 मोठमोठे उद्योग यांनी गुजरातमध्ये पळवले। त्यातून
महाराष्ट्राला भकास करण्याचं काम उद्योगामध्ये, ते उद्योग मंत्री सामंत या संदर्भात हाऊसमध्ये श्वेतपत्रिका काढायची घोषणा करतात आणि यांचं आता मुदत संपतही आहे, निवडणुका 2 महिन्यावर आहेत, तरी हे हिंमत दाखवू शकत नाही श्वेतपत्रिका काढायची. यांना माझा चॅलेंज आहे की तुम्ही एकदा श्वेतपत्रिका काढा, जनतेपुढे सत्य येऊ द्या की महाराष्ट्रातील किती उद्योग गुजरातला पडवले आहे आणि महाराष्ट्रातील तरुणांना नागळ रस्त्यावर फिरायची तुम्ही पाळी आणली आहे. महाराष्ट्र हे आता अविवाहित बेरोजगारांचा महाराष्ट्र झालेला आहे. अविवाहित बेरोजगार 34 वर्ष 35 वर्ष उलटून गेले, नोकरी मिळत नाही आणि नोकरी नाही म्हणून छोकरी नाही आणि अविवाहितेचं प्रमाण महाराष्ट्रात वाढतोय. गुजरातला उद्योग पडवलेत आणि गुजरातमधून मात्र ड्रग पाठवला. महाराष्ट्रामध्ये या 3 महिन्यामध्ये 920 कोटी रुपयाचे ड्रग्स मिळाले 3 महिन्यात. नागपुरात पाचपावली भागामध्ये MDR बनवण्याचा कारखानाच सापडला. हे सगळं काही चाललंय. गुजरातमधून ड्रग्स येतात, गुजरातमधून गुटखा येतो. जेवढ्या महाराष्ट्राच्या तरुणाला उद्ध्वस्त होणारे जे काही पाप आहे ते गुजरातमधून चाललेलं आहे आणि ह्या सरकारने गुजरातच्या चरणी लोटांगण घातलेलं आहे, सबसेल लोटांगण घातलेलं आहे. तुमच्या मर्जीवर आम्ही जगतो आहोत आणि तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि तुमच्या आशीर्वादामुळे तुम्ही म्हणाल ते आम्ही करू. तुम्ही आम्हाला जर महाराष्ट्र विकायला लावला तरी आम्ही विकू. या विकृत मानसिकतेने हे सरकार ग्रासलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राचं वाटोळं होत आहे. त्यामुळेच सांगतो की एकूणच राज्याच्या अधोगतीला, राज्याच्या विनाशाला हे सरकार जबाबदार आहे. सर, मुख्यमंत्री पदासंदर्भातला जो चेहरा आहे तो जाहीर करावा असं महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून बोललं जाते. उद्धव ठाकरे यामध्ये आग्रही, काय नेमकं आपल्याला वाटतंय? किमान 4 भिंतींच्या तरी त्या संदर्भात घोषणा व्हावी अशी त्यांनी मागणी केली. असं आहे की 4 भिंतींच्या आत मी ऐकलंय, 4 भिंतींच्या आत घोषणा करून उपयोग काय? लोकांना कळलं पाहिजे, कळायचंच आहे तर आम्हालाच करून उपयोग नाही. विषय असा आहे की आपण सर्व शक्तीनिशी या महाविनाशी, महायुतीशी, महाभ्रष्टाचारी सरकारच्या विरुद्ध लढून पहिले आपण सत्ता आणली पाहिजे आणि आपली लोकांनी बहुमत दिल्यानंतर मग त्यावर चर्चा व्हायला पाहिजे अशी राज्यातील अनेकांना वाटतं. 3 पक्षाचं सरकार आहे, तिघांनी मिळून जर एकत्र मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात चर्चा होत असेल तर त्यावेळेस हायकमांड सांगेल तर ती चर्चा पुढे जाईल. आता तरी आम्ही सर्वजण महाविकास आघाडी जिंकण्यासाठी लढतो आणि महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं हे जे भूत आहे, हे जे पाप आहे, हे पाप स्वच्छ करायचं आणि ते मानगुटीवर बसलेलं भूत उतरवायचं, हे काम पहिल्यांदा आपल्याला करावं लागणार आहे. मुख्यमंत्री कोण व्हावा यापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान जो गुजरातला गहाण ठेवलाय तो स्वाभिमान परत मिळवण्यासाठी आपल्याला लढावं लागेल. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेकदा भाषणात बोललं जाते की येत्या विधानसभेनंतर मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच असतील. नाही, आता प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वाटतं की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा. स्वाभाविक आहे, त्या पक्षाचे नेते जर बोलत असतील तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना ताकद देण्यासाठी जो तो पक्ष प्रयत्न करत असतो. सर, कुठेतरी युतीला हरवण्यासाठी आपण एकत्र येत आहे असं म्हणताय, पण दुसऱ्या बाजूला इंडिया देखील आपल्यासोबत येण्यासाठी तयार आहे. ते देखील म्हणताय का महाविकास आघाडीसोबत चर्चा करतोय, आम्हाला सामावून घेणं असं देखील त्यांची मागणी. नाही, नक्कीच आम्हाला जिथे जिथे वाटतं आणि
मित्रपक्ष म्हणून किंवा सोबत येत असतील, मग त्या सर्वांचं आम्ही स्वागत करायसाठी तयार आहोत. त्यामध्ये CPM असेल, शेकाप आहे, समाजवादी पार्टी आहे किंवा इतर छोटे छोटे पक्ष आहेत राज्यस्तरावर, त्या सगळ्यांना सोबत घेण्याची तयारी आमची आहे. एक मजबूत अशी महाविकास आघाडी तयार करायची आणि निवडणुकामध्ये या एकत्र यायचा अशी आमची तयारी आहे. आज केजरीवालांच्या बिलबद्दल सुनावणी आहे. आता संपूर्ण आपण पाहतो की आजकाल कोर्टासाठी कॉलेजियमची स्थापना केली जाते, IAS डायरेक्ट नियुक्ती केली जातात आणि या देशामध्ये कॉलेजियमच्या माध्यमातून जज निवडले जातात. बिना IASच्या परीक्षा न घेता सचिव निवडले जातात. चपराशाला मात्र लेखी परीक्षेला तोंड द्यावं लागतं. हे राज्याचं दुर्दैव आहे, देशाचं दुर्दैव आहे की त्या ठिकाणी ही जी काय आता व्यवस्था निर्माण होती आहे, ही व्यवस्था देशाला अधोगतीकडे नेणारी आहे. राहिला केजरीवालांच्या बेलचा विषय, की विरोधक म्हणून आणि केजरीवालांना टार्गेट करून त्यांच्यावर जे काही आरोप आहे ते आरोपामध्ये फार काही तथ्य नाही असं वारंवार पुराव्यानिशी त्यांनी ती बाजू मांडलेली आहे. तरी पण त्यांच्यावर कारवाई झाली, ही राजकीय द्वेषापोटी झाली आणि त्यातून त्यांना लवकरच मुक्ती मिळेल, दिलासा मिळेल असं मला वाटतं. कोल्हापूरमध्ये हिंदुत्वी संघटनेवर कोल्हापूर बंद करण्याची घोषणा केली आहे. या सगळ्या बंदचा महाराष्ट्र आता अस्थिर करण्याचं, महाराष्ट्रात दंगली घडवण्याचं कारस्थान, कट आणि कारस्थान हे सरकार आखत आहे. बंगालमध्ये काय झालं तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावर इतर राज्यात त्याचं लोन नाही, पण महाराष्ट्रात सुरू झालं आहे. उद्या हे कुठल्याही स्तराला जाऊ शकतील. बंगालमधले मंदिरं पाळायसाठी आपलीच माणसं पाठवतील आणि इथे महाराष्ट्रात मात्र धर्मामध्ये भांडणं लावून धार्मिक स्थळाला दुसऱ्यांच्या हानी पण पोहोचू शकतात. सत्तेसाठी हे कुठल्याही स्तराला जाऊ शकतात. सत्तेशिवाय हे वाचू शकत नाही, जगू शकत नाही. सत्ता समाजापेक्षा यांना सर्वोच्च आहे आणि त्यामुळं काही महाराजांना सोबत घेऊन दुसऱ्या धर्मांच्या भावना भडकावून दुसऱ्या धर्मांच्या धर्मगुरूबद्दल काही आक्षेपार्ह बोलून अशा प्रकारचं दूषित वातावरण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात सत्ताधाऱ्याकडून वारंवार होतो आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला नख लावण्याचं काम, पुरोगामित्व संपवण्याचं काम पद्धतशीरपणे हे सरकार, महायुतीचं महाविनाशी सरकार करत आहे. त्यातलाच तो भाग म्हणून आज कोल्हापुरामध्ये महायुतीचं पूर्णतः अधपतन झालं. महायुती पूर्ण तिथे जनाधार गमावून बसली म्हणून हिंदुत्वाचा पोळका आणून ढोंग करून त्यांनी मतं मिळवण्यासाठी अशा प्रकारचा उद्योग सुरू केलेला आहे. मी एवढंच सांगेल की या राज्याला, पुरोगामित्व राज्याला संतांची परंपरा आहे. संत हे समाजासाठी समर्पित होते. नाशिकचे सुद्धा जे महाराज आहेत ते वारकरी संप्रदायाचे होते. तिथे त्या मठामध्ये सर्व धर्माला, जातीला समान वागणुकीची शिकवण दिली जात होती. तो इतिहास आहे ज्या महाराजांनी हे वक्तव्य केलं. परंतु तिथे RSSचे प्रमुख गेलेत आणि त्यांच्या विषारी विचाराला हे महाराज बळी पडून आज धर्मांच्या विरुद्ध, धर्मगुरू विरुद्ध हे बोलत आहेत. हे खरंच दुर्दैव आहे. वारकरी संप्रदायाच्या व्यक्तींनी तो विचार अंगीकारला असताना त्या मठातून तशा प्रकारचा संदेश देत असल्यामुळे लाखो अनुयायी त्या ठिकाणी जुळले होते. परंतु मागील 2 वर्षापूर्वी
RSSचे प्रमुख गेले, तिथे प्रशिक्षण शिबिर ठेवला आणि ते त्यांच्या संपर्कात आले आणि त्यामधून मला वाटतं की हे वातावरण किंवा त्यांची भूमिका आता बदलल्याची माहिती आमच्या पुढे येते. शासनाकडून लोकांना शांततेचं आव्हान दिलं जातोय, मात्र जे शांतता भंग करतायत त्यांच्या केसाला धक्का लावू देणार नाही असे मुख्यमंत्री विधान करतात. हे डुप्लिकेट दुतोंडी आहे. आपल्याकडे कधी कधी तो साप दोन्हीकडूनही चालतो, दुतोंडी साप. तशाच प्रकारे सरकारची दुतोंडी भूमिका आहे. एकीकडे दंगली स्वतः भडकवायच्या, बोट दुसऱ्याकडे दाखवायचा. एकीकडे अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत होता असताना जनता उतरली की स्वतःचं पाप लपवण्यासाठी विरोधकाकडे बोट दाखवायचं, पॉलिटिकल मोटिवेटेड आहे म्हणून सांगायचं. तिसरीकडे राज्यात असंतता एकच महाराष्ट्रातील जनतेला आव्हान, हे महाराष्ट्राचं पुरोगामित्व, महाराष्ट्राच्या साधू संतांची परंपरा, संस्कृती टिकवण्यासाठी या नालायक लोकांना सत्तेतून घालवा, एवढंच आव्हान आम्ही करू शकतो. महाविकास आघाडीकडनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. गुणरत्ना सदावर त्यांनी याचिका टाकली आणि या याचिकेवर हायकोर्टामध्ये रात्रीची सुनावणी देखील होते आणि त्यांचा आरोप आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका लक्षात घेऊन हा बंद करण्यात आला. नाही, गुणवंत सदावर्ते कुठल्या भूमिकेवर ठाम राहिलेत. आता त्यांची भूमिका वारंवार बदलत असते, त्यामुळे ते काय म्हणतात, ते काय करतात, ते कोणाच्या भरोश्यावर बोलतात, कोणाच्या स्वतःची त्यांची काय भूमिका आहे, यावर मला अधिक भाष्य करायची गरज नाही. आमचा बंद हा महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी आणि लेकी बाळींच्या सुरक्षेसाठी हा बंद आम्ही पुकारलेला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी, जी संस्कृती नष्ट होत आहे, आणि लेकी बाळींच्या सुरक्षेसाठी हा बंद आहे. हा बंद आमच्या फायद्यासाठी नाही. जर गुणवंतांना जर आरोपच करायचे तर ते अनेक विषय आहेत, पण आज मुलींची अबूर लुटली जात आहे, छोट्या छोट्या बालिकेवर अत्याचार होते आहे, आणि त्यावेळेस जर राजकीय पक्ष म्हणून जर आम्ही आमची भूमिका मांडत असू तर त्याला राजकारणाच्या दिशेनं घेऊन जाणं हे योग्य वाटत नाही, असा माझा त्यांना सल्ला आहे. कडेगाव ते 5 सप्टेंबरला महामेळावा होतोय, काय निवडणूक असणार आहे? राहुलजी येतील, मला वाटतं की सोनियाजी पण येतील. तिथे काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम साहेब यांच्या स्मारकाचं पुतळ्याचं अनावरण आहे, आणि त्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मोठा मेळावा, महामेळावा आमच्या तेथील नेत्यांनी, विश्वजित कदमांनी, पश्चिम महाराष्ट्र नेते बंड पाटील यांनी तो आयोजित केला आहे. आणि तिथूनच निवडणुकीच्या तयारीचा सुद्धा आढावा त्या ठिकाणी आमचे हायकमांड घेतील अशी अपेक्षा आहे. रणशिंग तर फुंकलेच आम्ही. आता मराठवाडा दौरा झालाय, पण आमचे सर्वोच्च नेते येत आहेत देशाचे, त्यावेळेस तो निवडणुकीची तयारी ती असणारच. निवडणुका तोंडावर आहे, त्यामुळे ते रणशिंग फुंकणं काय आणि तयारी करणं काय, त्या दृष्टीनं त्या मेळाव्याचा उपयोग नक्की होईल. सर, शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो कुठेतरी आता महाविकास आघाडीमध्ये ठरत नाहीये, महायुतीमध्ये तरी कुठे ठरतोय. मात्र आजचा विरोधी पक्षनेता उद्याचा मुख्यमंत्री पदाचा दावेदार असतो. आपण आत्ताच म्हटलं की उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी किंवा कार्यकर्त्यांनी केलेली मागणी ही पक्षासाठी महत्वाची असते, कार्यकर्त्यांसाठी महत्वाची असते. आपण देखील विरोधी पक्षनेते आहात. मला वाटतं मी त्या स्पर्धेत नाही, आणि मी कुठल्याही स्पर्धेत मला नाही. आमच्यामध्ये जो निर्णय होतो तो हायकमांड घेत असते, आमदार घेत असतात. आमदारांना विश्वासात घेऊन हायकमांड नेहमी निर्णय घेत असतो, आणि आम्ही नेहमी हायकमांडवर सोडत असतो. राहुलजींच्या अथक परिश्रमामुळे देशातील चित्र बदललं. मोदी सरकार अल्पमतात असलेलं सरकार आलं, त्याला सरकारला बहुमत मिळालं नाही. हे राहुलजींची कमाल आहे.
बंदफितुरी करून बेईमानी करून त्यांनी अनेक जागाचे निकाल बदलवलेत, त्यामुळे तिथपर्यंत पोहोचवलेत, नाहीतर आमची सत्ता ही निर्विवाद आली असती. म्हणून आम्हाला असं वाटतं की राहुलजींच्या नेतृत्वामध्ये, राहुलजींच्या कष्टामुळे देशातलं चित्र बदललं आणि त्यामुळं राहुलजी किंवा आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, ते जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्या पक्षाला मान्य असतो. मी तुम्ही विचाराल प्रश्न विचारला ना. तुम्ही सदावर ठीक आहे, चला निघालो पाहिजे आपण. एक मिनिट सर, उद्या महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे, यावर काय सांगा. मी महाराष्ट्राच्या तमाम बांधवांना, भगिनींना, तरुण मित्रांना, सर्व प्रतिष्ठानांना, व्यापारी समूहांना मी हात जोडून नम्रपणे विनंती करतोय, हा बंद याला राजकीय दृष्टिकोनातून बघू नका. महाराष्ट्र हा आता गुन्हेगाराचा अड्डा बनलाय. खुलेआम महिलावर अत्याचार वाढलेत. महिलांची अब्रू आता सुरक्षित नाही. लहान बालिका सुरक्षित नाही. एका वर्षामध्ये जर 2,500 महिला नराधमांच्या वासनेचे बळी पडत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचा राज्यात बोजवारा उडालेला आहे. आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी आणि लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी हा महाराष्ट्र बंद पुकारला आहे. मी सर्व माझ्या बांधवांना, सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम भगिनींना, तरुणांना, व्यापारी प्रतिष्ठानांना विनंती करतो आहे की आपण महाराष्ट्र बंद यशस्वी करा आणि या सरकारच्या नाकर्तेपणाला, जे बेशुद्धावस्थेत असलेल्या सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी आपण सहभागी व्हा, अशी कडकडीची नम्रपणे हात जोडून विनंती करतो आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.